ही आमची शाळेची कुंडीतली बाग। यामध्ये आम्ही झाडं लावलेली आहेत। कशा कशाचं झाडे भावेश आपल्याकडे? हे गुलाबाचं झाड आहे, हे कोरफड आहे, हे शोचं गवत आहे, तिकडे आणखी एक गुलाब आहे, मग इकडे चिनी गुलाब आहे, त्याला मस्त फूल आलंय ना, मस्त फूल आलंय ना, छान। आणि हे जे दोन गुलाबाचे झाडं दिसतात तुम्हाला, हे आम्ही 1 महिन्याभरापूर्वी लावलेले आहेत आणि ते मस्त आता वाढून त्यांची वाढ या बाजूलाच दिसते। त्या दोन्ही गुलाबांच्या फांद्या अशा तिरक्या तिरक्या वाढत जाऊन बाहेर निघायला पाहतायत। तर मी मुलांना विचारलं की हे दोन लावलेले गुलाब आहेत ते बाहेरच्या दिशेने का वाढत चाललेत, सरळ उभे का नाही वाढले ना विजय? हे जे 2 गुलाब आपण लावलेत हे बाहेरच्या दिशेनेच का वाढत गेले, सरळ उभे का नाही वाढले बरं? भूमिका सांगा बरं मला। ते वाकतात का? वाकतात ठीक आहे, वाकडेच झाले, ते तिरपे तिरपेच वाढत चाललेत ना, पण ते का तिरपे वाढलेत मला सांगा ना। सरळ का नाही वाढले, किंवा मग अशा आतल्या बाजूला का नाही वाढले प्रेरणा? लांब नका, मागे मागे लपू नका, आता उत्तर द्यायची वेळ आल्यावर सांगा मला। उत्तम ये जरा इकडे, 5वीचा पोरगा ये इकडे, ये पुढे। भावेश कुणी काढलं हे उत्तर शोधून? विजय तू स्वतः काढलं? तू काढलं हे उत्तर का योगिताने काढलं? व्हेरी गुड, टाळ्या वाजवा सर्वांनी विजयसाठी। ही झाडं बाहेरच्या दिशेने का वाढलीत? कारण त्या बाजूने सूर्यप्रकाश मिळतो त्यांना। झाडांना अन्न बनवण्यासाठी काय लागतंय? सूर्यप्रकाश लागतो, म्हणून ते सकाळच्या वेळेला तिकडेच ऊन पडतं ना त्या बाजूला, बरोबर की नाही? एकदा का वर डोक्यावर सूर्य आला का त्यांना काय ऊन भेटत नाही, म्हणून ती बाहेर सूर्याच्या दिशेने, सूर्यकिरणांच्या दिशेने वाढत गेली तिरपी तिरपी। समजलंय का? व्हेरी गुड विजय। एवढा वेळ मी विचारते तेव्हा उत्तर आलं नव्हतं ना कुणालाच? शारदा कशाला लपते? थोडं डोकं वापरायचं, थोडा डोक्याला ताण द्यायचा विजय सारखा, कळलं का? नुसतं दगड नाही राहायचं आपल्याला, बरोबर ना? बरोबर ना प्रेरणा? बोलायला शिकायचं, हो की नाही?